मी लग्न करेन, पण मला पसंत असलेल्या मुलीशीच. गेली 4 वर्ष मी वाट बघतोय. एक ना एक दिवस तू पद्मजाला घेऊन पुन्हा या घरात येशील. अगं स्थळ आले तुझ्यासाठी. त्यांच्या मुलांनी पाहिलंय तुला. नमस्कार. नमस्कार. या, नमस्कार. या ना. या या. धन्यवाद. नमस्कार. श्यामल. हो पंखा जरा. नाही नाही, काही हरकत नाही, चालेल. मी सुधाकर इनामदार. या आमच्या सौभाग्यवती. ही माझी मुलगी सरिता. आमचे चिरंजीव श्रीकांत इनामदार. आणि हे देवदत्त कारखाने. नमस्कार. हा पद्मजा. ये ये ये. श्रीकांतरावांनी आधीच अंजलीला पाहिलेलं आहे म्हटल्यावर मग अर्थात म्हणजे हा सगळा जो आहे तो सगळा सोपस्कारच म्हणायचा नाही का. नाही पण इनामदारांचा मोठेपणा. हो. आणि एकदा पसंती आहे म्हटल्यानंतर अर्थात आता या दोघांनाच संसार करायचा आहे म्हटल्यावर. थांबा. कसला संसार? ही अशी मुलगी बघायला बोलवलंस तू आम्हाला? तोंड काय बघता एकमेकांची? चला. आई आई प्लीज माझं ऐकून घे. तुझं ऐकूनच आलो इथपर्यंत. हीच मुलगी बघायची होती ना? बघितली. ही असली अपंग मुलगी आणायची एका घरात सून म्हणून मला? आई मला इथे वाद घालायचा नाहीये. मला तर या विषयावर एक शब्दही बोलायचा नाहीये. काय हो?
सरळ सरळ ही असली मुलगी आमच्या गळ्यात घालायला निघाला होता तुम्ही. तुम्हाला काय बरंच आहे म्हणा. काय बघताय? चला चला. एक मिनिट नाही म्हणजे माफ करा, तुम्ही आमच्या घरात आलात, पाहुणे म्हणून आलात म्हणून तुमचा अपमान नाही करायचा मला. नाही पण एक सांगतो, आम्ही गरीब असलो तरी आम्ही आमचा मान स्वाभिमान विकून नाही टाकलेला. म्हणजे मी माझ्या मुलीचं स्थळ घेऊन तुमच्या दारात नव्हतो आलो. आणि मी 4 वेळा तुम्हाला फोनवर विचारलं की मुलाला मुलगी पसंत आहे का, तेव्हा तुम्ही हो म्हणालात नाही का? अहो त्याने एक वेळ डोळ्यावर पट्टी बांधली, पण म्हणून आम्ही तुमची मुलगी पदरात घ्यावी असं म्हणणं आहे का तुमचं? अहो पण मग तुम्ही तुमच्या मुलाकडे मुलीविषयी सगळी चौकशी करायचीत ना आधी. तुम्हाला मला तुमची सून नाही करून घ्यायचंय ना? ठीक आहे, पण प्लीज माझ्या अपंग असण्याचा तमाशा करू नका प्लीज. आणि तुम्ही गेले 2 दिवस यासाठी पाठलाग करत होतात माझा. मग आधी सांगायचं ना, एवढा सगळा उपद्व्याप कशासाठी? मला अजूनही तुमच्याशीच लग्न करायचंय. बाई ए बाई, तू तरी लक्ष दे. काय अवस्था आहे तुझी आणि कसली स्वप्न बघतेस ग? तुम्ही जाऊ शकता. हो पण माझ्यासाठी हा विषय संपला. चला. सुखवतो जाता जाता थांबले रे काठावर. इथे तुला शोधताना कसे मी मला सावरून जन्मसात जगले रे एकाच ह्या जन्मी जणू. एकाच ह्या जन्मी जणू. बस आता नाही सहन, नाही सहन होत. काही नको ना टेन्शन घेऊस, होणार बघ, सगळं एकदम ओके होणार. सगळं ठीक होणार. 4-5 दिवसांनी पुन्हा नवीन शो लागणार, पुन्हा तेच घडणार, पण सगळं ठीक होणार. तुझ्या डोळ्यात पाणी आलं ना की आपल्याला जाम टेन्शन येते यार. तसं तर आपण कुणाच्या बापालाही नाही घाबरत. आता नकोसा झाला हा दाखवण्याचा कार्यक्रम. दरवेळी आपलं तयार होऊन बसायचं, मुलाकडचे येणार, बघणार, आयाकडेच जास्त वेळ बघणार. पण तुमचा मुलगा काय करतो, कसा आहे हे मात्र महा. अरे कुठल्याही धडधाकट माणसासारखं वागते ना रे मी, त्यांच्यासारखी पळापळ करते.
पण हे नाही बघणार कोणी. नकोसं झालंय लग्न बिग्न, नकोसं झालंय. ताई तुझं हे सगळं एकदम राईट आहे, पण मग तुझ्या मदरला का नाही सांगत? माझं लग्न झालं नाही तर कुणीतरी फासावरतीच देणार आहे अशी मागे लागली ती माझ्या. ताई आपला सिक्स सेन्स बोलतो ना, तेरी शादी होके रहेगी. हा छे, हे शेजारी आहेत ना ते नालायक. अगं पूर्वी चौकशी करायची, कसं झालं काय झालं. पण आता आता त्यांच्या डोळ्यात मला एकच प्रश्न दिसतो, ज्याचं उत्तर असतं की आपण आई बाप म्हणून नालायक आहोत. तो साळवी म्हणत होता मला. कसा झाला कार्यक्रम, आले होते का पाहुणे? हे, इतकी वर्ष माझ्या हट्टीपणामुळे अंजूचं लग्न जमलं नाही. कुठून मिळणार तिला धडधाकट मुलगा? ते नाही कळलं मला. चूकच होती माझी, पण आता नाही. अंजूसाठी तिच्यासारखी जी स्थळं आली होती ना, त्या सगळ्यांना आता मी स्वतःहून फोन करेन, बोलेन त्यांच्याशी. दोघेही सारखेच असतील तर करतील आनंदानं संसार. बघा हा हा म्हणता लग्न जमेल तिचं. अमल, हे काय? आणि ह्याला काय झालंय? मुलगी पाहायला गेला होता ना, तर कशी आहे मुलगी मला काही सांगाल की नाही? काय सांगायचं आहे तुम्हाला? मुलगी पसंत केली आहे म्हणे याने. अरे तुला गिरीजा पसंत नव्हती तर बाकीच्या मुली आल्या होत्या ना रे सांगून. त्यापैकी करायची होती ना पसंत, होत्या ना त्या पण होत्या ना, धडधाकट होत्या ना. धडधाकट म्हणजे? हा मुलगी बघायला गेला होता, पण हे नाही बघता आलं त्याला की मुलगी नीट चालते की नाही, धड चालते की नाही. हा अरे तुला अख्ख्या जगामध्ये ही एकच मुलगी सापडली होती का रे पांगळी? हे काय बोलतेस तू? ती काय कशी आहे हे सोडून तुला तिचे प्रॉब्लेमच दिसत आहेत. अहो, माणूस जर मनानं चांगला असेल यापेक्षा दुसरं काही महत्वाचं कसं असू शकतं? बाबा बाबा, आज ती एका पायावर उभी असली तरी माझ्यासाठी ती माझा आधार होणार आहे. अहो तू चल माझ्यासोबत आणि बघ तिला. काही नाही, त्या फक्त बोलायच्या गोष्टी असतात, त्या ऐकायला चांगल्या वाटतात. ही मुलगी आली ना आपल्या घरामध्ये सून म्हणून, तर मला तिची सेवा करावी लागेल. ती नाही माझी सेवा करणार, सांगून ठेवते तुम्हाला मी सगळ्यांना. अगं ताई, श्री आई तुला मोलकरी नावी आहे की सून? बघा बघा त्याचं बोलणं बघा. आतापासून विरोधाला सुरुवात करतोय तो. घरात आली तर पूजाच बांधेल बाई तिची. मम्मी आहे मोलकरी, हा तुमच्या अवतीभोवती करायला. तुम्हाला काय हवं नको ते बघायला बाबा, तुमची आरती ओवाळायला. श्यामल, हे बघ श्री, आमच्याकडून चूकही झाली असेल कदाचित. त्या 5-10 मिनिटांमध्ये आम्ही फक्त तिच्या अपंगत्वाकडेच लक्ष दिलं. पण आता मला एक सांग, आज 4 वर्षांनंतर तू स्वतःहून लग्नाला तयार झालास, तेही त्या मुलीबरोबरच्या फक्त 2 दिवसांच्या ओळखीवर. एवढं काय पाहिलंस रे तिच्यात तू? सांग ना. हे बघ श्री, अरे आम्ही तुझे शत्रू आहोत का रे बाळा? हा तुझ्या भल्याचाच विचार करू ना. हे बघ राजा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही आपण गिरिजाचा विचार या करू विषयावर आता मला काहीही बोलायचं नाहीये. अरे बरोबर बोलतोय तो. ताई, श्री आता स्वतःहून लग्नाला तयार झालाय ना, त्याने मुलगी पसंत केली, मग आपण मध्ये कशाला पडायचं? भाऊजी भाऊजी, संसार त्या दोघांना करायचाय. पद्मजाशी लग्न झालं हे सुद्धा त्या दोघांच्या इच्छेनेच ना. पण काय झालं शेवटी? ए बाई, तू मध्ये पडू नकोस, कळलं? हे बघ, पण आता त्याची इच्छा आहे ना. नाही, त्याची इच्छा बिच्छा काही नाही. तू बोलायचं नाही.
मी बोलते. नाही अगं ताई, श्री 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 पद्मजा, मला अजूनही तुमच्याशीच लग्न करायचंय. ही माणसं अशीच असतात अगं. आता बघ, तुला त्रास देण्यासाठी ना सारखा तुझ्या समोर येऊन उभा राहील, पण तू अजिबात भाव देऊ नकोस हा त्याला. एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. अंजली, मला तुमच्याशी बोलायचंय. रिक्षा. अंजली प्लीज प्लीज माझं ऐकून. हे बघा, काल जे काय घडलं त्याचं मलाही खूप. अंजली प्लीज प्लीज असं करू नका. मला काय बोलायचं ते ऐकून तर. अंजली, अंजली. नमस्कार अंजली ताई. अंजू, कधीपासून वाट बघत होते माहितीये तुझी. तुला माहितीये, तुझ्या आईचा फोन आला होता. प्लीज आपण नंतर बोलूया. ओके. हॅलो. अंजली, मला बोलायला एकदा तरी चान्स द्या. मी समजवतो काय झालंय. काय झालंय हे बघा, याच्यावरती चर्चा करण्यासारखं काहीही उरलेलं नाही. आणि प्लीज
एखाद्या रोड साईड रोमिओ सारखा माझा पाठलाग करणं बंद करा. आणि यापुढे जर का फोन केला नाही तर ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठी चांगलंच होईल. अंजली प्लीज. अंजू, काय झालं? काही काय झालंय प्लीज सांगशील का? इथे नको. का एवढा मनस्ताप का सहन केलास तू? सरळ येऊन मागणी काय घालतात आणि नंतर असं काय वागतात? कोण कोण आहे तो श्रीकांत इनामदार? तोच ज्यांनी 4 दिवसांपूर्वी आपल्या ऑफिसमध्ये गोंधळ घातला. काय? पण मग आता घरच्यांचा काही हट्ट नाहीये ना? वेळ लागलाय. त्याच्याशी लग्न हा मुद्दाच नाहीये आयुष्यात. पाठलाग करत होता माझा. सकाळी बस स्टॉपवरती, नंतर ट्रेनमध्ये, ऑफिसमध्ये, सगळीकडे. मग तू त्याला माफ वगैरे केलं नाहीस ना? ही माणसं अशीच असतात अगं. आता बघ, तुला त्रास देण्यासाठी ना सारखा तुझ्या समोर येऊन उभा राहील. स्टाईल असते ती त्यांची. पण तू तू अजिबात भाव देऊ नकोस हा त्याला, कळलं का? तुम्ही तुम्ही आमच्या मागे मागे इथपर्यंत. मला फक्त अंजलीशी बोलायचंय. तुम्ही गेलात किंवा बाजूला उभे राहिलात तरी चालेल. प्लीज. अंजली, मला तुमच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही. हे बघा, मी इथे फक्त तुमचा गैरसमज दूर करायला आलोय. आपण शांतपणे बोलूया प्लीज. तुम्ही मला आवडलात फक्त क्षणी. मला काही तुमच्याशी टाइमपास वगैरे करायचा नव्हता. लग्न करायचं होतं, करायचंय. म्हणून मी माझ्या घरच्यांना रितसर मागणी घालायला पाठवलं. यात माझी काय चूक? चूक की बरोबर हा मुद्दाच नाही. आणि यावरती विचार करून काहीच हाती लागणार नाही. हे बघा, मी खरंच सांगतोय, तुमच्या एका पायाचा प्रॉब्लेम असणं माझ्यासाठी क्षुल्लक गोष्ट आहे. इतकी की माझ्या घरच्यांना सांगावी असं मला अजिबात वाटलं नाही. माझ्यासाठी एवढीशी असणारी गोष्ट माझ्या घरच्यांसाठी एवढी मोठी होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. खरंच. तुम्हाला वाटलं? तुम्हाला काही वाटेल. तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही मागणी घातली. पण मला विचारलं मला तुमच्याशी लग्न करायचंय की नाही? नुसती एकमेकांची नावं माहिती असण्याने ओळख होत नाही. मी एकदा स्वतःहून तुमच्याशी बोलले काय, तुमच्याबरोबर रिक्षात प्रवास केला काय? तुम्ही असंच गृहीत धरायला लागलात जणू मला तुमच्याबरोबर संसार करायचा आहे. अच्छा, म्हणजे माझ्यासारख्या अपंग मुलीबरोबर लग्न करून तुम्हाला माझ्यावरती उपकार करायचे होते का जगाला तुम्हाला असं भासवायचं होतं की बघा आम्ही किती महान आहे? काय नक्की काय? नाही नाही नाही, तुमचा गैरसमज होतोय. माझ्या मनात असं इंटेन्शन अजिबात नव्हतं. मग ही मुलगी अपंग आहे, गरजू आहे असं समजून पुढे गेलात तुम्ही. मला सांगा, एखादी धडधाकट मुलगी असती माझ्या जागी तर एवढं धाडस 2 दिवसात केलं असतं तुम्ही? हा सांगा ना, केलं असतं? माझ्यासाठी तुम्ही काय आहात मी शब्दात नाही सांगू शकणार. हे बघा, एका पायाने अपंग असले तरी मला माझं अस्तित्व आहे. आणि माझ्या अस्तित्वापासून मला कुणीही वेगळं करायचा प्रयत्न केला ना तरी ते होऊ शकत नाही. आज एका पायाने अपंग असले तरी मी माझ्या पायावरती उभी आहे. माझे पाय जमिनीवरती घट्ट आहेत. आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की मी तुम्हाला हो म्हणेन तर हा तुमचा गैरसमज आहे. त्यामुळे माझा पाठलाग करणं बंद करा. आपले रस्ते वेगळे.